चहासोबत स्नॅक्स खायला सर्वांनाच आवडतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी 1 कप रव्यापासून मस्त अशी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ टेस्टी अशी सुपर क्रिस्पी फिंगर्सची रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करून त्यामध्ये 1 कप रवा घालूया. रवा आपण हलकासा गरम करून घेऊयात. रवा भाजल्यामुळे फिंगर्स आपले बाहेरून बराच वेळ कुरकुरीत राहतील. जास्त वेळ रवा आपल्याला भाजायचा नाही आहे, फक्त 5 मिनिटे हलकासा भाजून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करून हा रवा आपण ज्या भांड्यामध्ये पीठ भिजवणार आहोत त्याच भांड्यामध्ये काढूयात. 2 उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत, 2 चमचे तांदळाचे पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून जिरे, 2 हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या याची पेस्ट बनवून घेतली. अगोदर आपण लाल तिखट घातलेलं असल्यामुळे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता, पण हिरवी मिरची घातल्यामुळे फिंगर्सला टेस्ट छान येईल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. चवीनुसार मीठ, 1 चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालून चमच्याने मिक्स करूयात. चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर हाताने छान एकजीव करून आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालूया. लगेच पाणी घालायची गडबड करायची नाही आहे. अगोदर मिश्रण नीट एकजीव करून घ्यायचं आणि मगच पीठ थोडं मऊ होण्यासाठी पाणी घालायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही आहे. पीठ मळून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा आपला छान फुगेल. 15 मिनिटे झाल्यावर झाकण काढूयात. परत पीठ आपण 1 ते 2 मिनिटे त्याच्यामध्येच मळून घेऊयात. पीठ आपलं मळून झालं आहे. आता हे फिंगर्स आपण पटापट होण्यासाठी मी ताटामध्ये पीठ थापून घेणार आहे. हवं असल्यास तुम्ही तेलाचा हात घेऊन हाताने फिंगर्स बनवू शकता. बऱ्याच वेळी आपण रव्यापासून शिरा, उपमा, इडली बनवतो, पण कधीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. प्लेटला तेलाचा हात वगैरे लावलेला नाही आहे. जर तुम्हाला गरज वाटत असेल तरच लावा. पीठ प्लेटमध्ये घेऊन हलक्या हाताने पसरून घेऊयात. हे बघा, या पद्धतीने पसरून घ्यायचे आहे. कुठेही जाड किंवा पातळ थापायचं नाही आहे. सर्व बाजूने एकसारखे थापून घ्यायचं आहे. थापून झाल्यावर सुरीने मध्ये असे कापून घ्यायचं आहे आणि नंतर 3 इंचाचे लांबट पट्टी तयार होईल एवढं कापून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, हलक्या हाताने थापल्यामुळे फिंगर्स आपले नीट निघत आहेत. आता हे बाहेरून आणखीन क्रिस्पी होण्यासाठी ब्रेड क्रम्समध्ये सर्व बाजूने नीट घोळून घेऊयात. गॅसच्या मध्यम आचेवर अगोदरच कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं. 1 फिंगर्स ब्रेड क्रम्समध्ये घोळून तेलामध्ये तळायला टाकूयात. फिंगर्स तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटायचे नाही आहेत. अगोदर ते सेट होऊन द्यायचे आहेत आणि मगच अलटून पलटून छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 7-8 मिनिटांमध्येच फिंगर्स आपले छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. आता हे फिंगर्स आपण चाळणीमध्ये काढूयात, म्हणजे जास्तीचं तेल खाली ठेवलेल्या भांड्यामध्ये निथळेल. याच पद्धतीने आपण सर्व फिंगर्स तळून घेणार आहोत. असेही गरम गरम फिंगर्स खायला भारी लागतात, पण तुम्ही हे टॉमॅटो केचप किंवा टॉमॅटो सॉससोबत सर्व करा. बघा, आपली सुपर क्रिस्पी फिंगर्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.